हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. मिरजेला आली आहे बघा. मिरजला आल्यावर आपले घरात खूप खूप बरं वाटते, मस्त वाटते. आणि फक्त मलाच असं नाही बरं का, माझे नातीला सुद्धा हे घर खूप आवडते, सुनेला आवडते. मला माझ्या मुलाला तर आपलं घर आवडणारच सोडा, पण ह्या दोघींना पण खूप आवडते. त्यामुळे सुट्टी लागली की एका 15-20 दिवस तरी आम्ही मिरजेला येत असतो. आज म्हटलं आपण इथूनाची व्हिडिओ करूया. काल आम्ही येताना का नाही एक कोयनेनं आलो AC डब्यात, आणि त्या डब्यात का नाही अगदी पॉश मुली होत्या. त्या लोणावळ्याला त्यांचे मैत्रिणीचे लग्नाला निघालेल्या होत्या. मोठा ग्रुप होता, 10-12 जणींचे, एकदम पॉश. म्हणजे त्यांचे कपडेवरनं, बोलण्यावरनं, त्यांचा मोबाईल म्हणा, हे सगळ्यावरनंच जाणवत होतं. एकदम पॉश, सगळ्या यंग पोरी. त्यांचं बोलणं काय होतं, तो त्या लग्नाला चाललेल्या होत्या. त्यामुळे त्यांना आपल्याला कसा मुलगा पाहिजे आणि कसं लग्न करायचं, कशासाठी करायचं, हे त्यांचं डिस्कशन होतं. मी फक्त ऐकत होते, मी काही इंटरफिअर केला नाही. पण मला खूप असं शॉकिंग एक्सपिरियन्स वाटली हो. ह्यांचं काय विचार आहेत किंवा ह्यांचं काय म्हणणं आहे लग्नाबद्दल. मेन म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, लग्न करताना एकदम मोठे श्रीमंत मुलाशी करायचं. का? म्हणजे लग्न करणं म्हणजे आपलं आयुष्य सेट करणं. हो, नंतर हे नोकरी करा ते कोण सांगितलं? आता आपण नोकरी करतो आहोतच की. त्यामुळे लग्न केल्यावर एक ते आयुष्य एकदम व्यवस्थित सगळं आणि छान चाललं, व्यवस्थित झालं की वेल अँड गुड. नाही एखाद वेळेस पटलं नाही तर आयुष्यभर बसून खाणार एवढी अलिमनी घ्यायची. विचार बघा, आयुष्यभर बसून खायला पुरेल एवढी. म्हणून हल्ली आपण बघतो कोटीनं अल्युमिनी मागतात मुली. कशासाठी? हे मेन कारण आहे. त्यांचं म्हणणं होतं आयुष्यभर बसून खायला पाहिजे. त्यामुळे उगीच गरीब मुलगा. एक म्हणाली, अगं स्वभाव विभाव काय करायचा आहे, स्वभावानं काही पोट भरते का? ही भाषा त्यांची. त्यामुळे हे डिस्कशन ऐकताना मला असं नाही म्हणायचं सगळ्या मुली अशा असतील असं. बऱ्या मुली समंजस पण असतील आणि आहेतही. पण हे त्यांचे विचारानं मला खूप काळजी वाटली हो. ह्यांचं लग्न व्हायचे आधीच असे विचार असले तर उद्या लग्न झाल्यावर ह्या काय करणार? आता त्यांची तयारी आहे, जरा कुठे पटलं नाही, हे झालं सोडायचं आणि आयुष्यभर बसून खाऊ एवढी अलिमनी घ्यायची. हे बघा, अहो, आफ्टर ऑल लग्न म्हणजे काय असते, संसार म्हणजे काय असते. एक आपण त्याला संसाराची गाडी म्हटलं की नवरा बायको ही 2 चाकं असतात. दोघांही मिळून तर उभं करायचं असते आणि ते त्याचा आनंद असतो. कितीतरी गोष्टी आपण नवीन पहिल्यांदा घेतो. हल्ली पैसा भरपूर असल्यामुळे लोकांना काही विचार करावा लागत नाही. पण एक 40-50 वर्षापूर्वीच्यांना सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे कसं संसार केला. जरा पैसे साठले की चांगला मिक्सर घेतला. TV वगैरे इन द बिगिनिंग नव्हता, नंतर TV वगैरे घेऊ शकलो सोडा. पण अमुक झालं की हे घ्यायचं, तमुक घ्यायचं, केवढा आनंद होता ते. आता हे ना आनंद नाही. म्हणजे किती वस्तू असल्या तरी आनंद नाही. वस्तूत आनंद आहे म्हणायचं नाहीये मला, पण त्या वस्तू आपण घेताना सुद्धा त्यातनं आपल्याला खूप आनंद मिळत होता.
पण हल्ली असं वाटतच नाहीये, कशाला काही किंमत नाहीये. म्हणजे कधी कधी मला वाटतं हे काही इमोशन्स नाहीयेत का ह्या पिढीला, असं का विचार करतात. असा विचार केला तर मग मुलं म्हणणारच ना, लग्न कशाला पाहिजे, लग्न केल्यावर मी कष्टानं सगळं मिळवायचं आणि तर कोणाला तर द्यायचं कशासाठी, ह्याच्यापेक्षा माझा मी राहतो की आरामशीर. हे बरोबर आहे का नाही त्यांचा विचार. त्यामुळे कुठे चुकतो आपण, कोण चुकते, किंवा आपण मुलांना मोठं करताना आपल्याला काय वाटते, आपण खूप कष्टानं दिवस काढले, आपल्या मुलांना नको बाई, त्यांना सगळं सुखानं असू देत, त्यांना सगळं छान मिळू देत, असा आपण विचार करत असतो. पण हा आपला विचार कुठेतरी चुकतो का, असं बऱ्याच काहीही वाटत असते. मला खरंच त्या मुलींचं ऐकून आश्चर्य वाटलं, पण मी मुद्दाम काही बोलले नाही. त्यांचे मनातलं त्या बोलतात, बोलू देत. म्हणजे हल्लीचे एक काही सगळ्यांचा म्हणत नाही परत मी, डोंट मिसअंडरस्टँड मी. त्या शेवटी लोणावळ्याला त्या उतरल्या, त्या म्हणजे तिथे मैत्रिणीच्या लग्नाला त्यांना जायचं होतं. तोपर्यंतच त्यांचा बोलणं, त्यांचे लग्नाविषयी त्यांचा विचार, किंवा त्यांना असं काही नाही लग्न झाल्यावर किंवा आपला नवरा कशात असायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अमुक पाहिजे नाही. फक्त एकच, तो भरपूर वेल्दी असायला पाहिजे. का, व्यवस्थित झालं, वेल अँड गुड. कुठे जमलं नाही की त्याच्याकडनं एवढी अल्युमिनी घ्यायची की आपण आयुष्यभर बसून खायला पाहिजे. म्हणून एक म्हणाली नवरा म्हणजे LIC आहे, एक म्हणाली नवरा म्हणजे रिटायरमेंट प्लॅन आहे. हे बघा त्यांचे शब्द आहे ते. आणि एक म्हणाली ATM आहे. ATM शब्द तर मी पूर्वी पण ऐकला होता, पण हे सगळं रिटायरमेंट प्लॅन, बॅकअप प्लॅन, LIC हे काही ऐकलं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं. नंतर बरेच वेळ त्या उतरून खाली गेल्या तरी माझे डोक्यात हाच विचार येत होता, काय ह्या असं का विचार करतात. आपण असा कधी विचार केला नाही, किंवा आपल्या आई वडिलांनी पण विचार केला नाही. ते खाऊन पिऊन सुखी असायला पाहिजे एवढा विचार करत होते. किंवा आपल्या मुलीनी काही कष्ट करू नये, काम करू नये, असं कधी विचार केला नाही. ते देताना एवढा विचार केला, खाऊन पिऊन सुखी असायला पाहिजे, हा विचार होता त्यांचा. त्यामुळे त्यांच्याकडनंही आपल्याला कधी असं काही म्हटलं गेलं नाही आणि आपल्यालाही कधीच वाटलं नाही. पण ह्यांचे डोक्यात हे सगळं कुठून येते ते, लग्न करायच्या आधीच हा तुमचा विचार असला म्हणजे जरा कुठे खटकला तरी तर लांब होत जायला काही वेळ लागत नाही. त्यामुळे जरा प्रत्येकानं आपण विचार बदलायला पाहिजे. आपलं आयुष्य, लग्न म्हणजे काय, अहो आपण आईच्या घरात किती वर्ष असतो, 20-22 वर्ष, 25 म्हणजे त्यातली पहिली 8-10 वर्ष आपल्याला काही कळत नाही, म्हणजे 15 वर्ष. मग पुढची सगळं जे काही आपलं आयुष्य आहे तर सगळं मोठं आयुष्य आपलं सासरी जात असते. त्यामुळे तिथे आपण भक्कमपणे चांगले रीतीनं कसं राहू, घर कसं व्यवस्थित उभं करू, आपले मुलाबाळांना आपण कसं मोठं करू, किंवा चांगले गुड सिटिझन्स ऑफ इंडिया म्हणतो आपण, तसं त्यांना कसं उभं करू, हे विचार करायला पाहिजे. लग्न व्हायच्या आधी तुम्ही लग्न तोडायचा विचार केला तर खूप कठीण आहे असं मला वाटलं. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी, आपण आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी ऐकता का? त्यामुळे मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, का म्हणजे मी खूप मला वाईट वाटलं
असा विचार करू नये कोणी मुलीनं, असं मला वाटलं. आणि परत मी सांगते, मी सगळ्या मुलींबद्दल बोलत नाही. मला त्या भेटलेल्या 10-12 मुली, त्यांचं काय बोलत होत्या, त्यांचं काय डिस्कशन होतं, त्याच्यावरनं मी हा व्हिडिओ बनवले. अच्छा, हॅव ए गुड डे.